क्लास 10 महाराष्ट्र बोर्डची आपण एक सिरीज सुरू केली होती. त्यातला आजचा आपला टॉपिक आहे, चॅप्टर आहे तो म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन मॅथ 1 चा. त्याचे आपण टॉप 10 क्वेश्चन बघणार आहोत. त्याआधी तुमची एक्झाम कधीपासून आहे फर्स्ट टर्म ते कमेंट मध्ये सांगा. त्यानंतर आपण बघू सरळ फर्स्ट क्वेश्चन. पहिला क्वेश्चन आहे, फाइंड द 19th टर्म ऑफ एन एपी. एपी देऊन राहील तुम्हाला 7, 13, 19, 25 किंवा अशाच टाइपचे क्वेश्चन राहू शकते 21st टर्म काढा म्हणून किंवा 27th टर्म काढा म्हणून, पण 2 मार्कासाठी असा क्वेश्चन राहणं म्हणजे फिक्स आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी 3 डिजिट नंबर आर डिव्हिजिबल बाय 5. अशा टाइपचे डिव्हिजिबल बाय 5, 3 डिजिट किंवा डिव्हिजिबल बाय 4 वाला क्वेश्चन येण्याचे भरपूर जास्त चान्सेस आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 11th and 21st टर्म ऑफ एपी आर 16 and 29. फाइंड द 41st टर्म. हा जो आहे व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन आहे, प्रॅक्टिस सेट मधला आहे. इन एन एपी 17th टर्म इज 7 more than 10th टर्म, फाइंड द डी. व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन, प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये आहे. Next, if 9 term is 0, then show that 29 term is twice the 19 term. Again, very important. हे दोन क्वेश्चन तर व्हेरी इंपॉर्टंट आहे, करणं म्हणजे करणं आहे. नेक्स्ट आपला a minus d, a plus d. कॉन्सिक्युटिव्ह टर्म 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म किंवा 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म वाला क्वेश्चन येण्याचा भरपूर जास्त चान्सेस आहे, एकदम इम्पॉर्टंट राहणार आहे. सम ऑफ 55 टर्म इज 3300. फाइंड 28 टर्म. सम दिली आहे, टीएन काढायचा आहे. टीएन दिली असेल सम काढा किंवा सम दिली आहे टीएन काढा, असे अदलून बदलून क्वेश्चन येण्याचे भरपूर चान्सेस आहे. नेक्स्ट आहे वर्ड प्रॉब्लेम. प्रॅक्टिस सेट 3.4 मधला पहिला, दुसरा, तिसरा वर्ड प्रॉब्लेम करणं मस्ट आहे, म्हणजे मस्ट आहे, एकदम करणीच आहे. त्याच्यातला मॅन बॉरो मधला जो क्वेश्चन आहे तो व्हेरी इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन राहणार आहे आपला सम ऑफ द फर्स्ट पी टर्म. प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन आहे हा. सम ऑफ फर्स्ट पी टर्म इज इक्वल टू सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म. पी प्लस क्यू टर्म इज 0 आहे, हे तुम्हाला काढायचं आहे. प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन आहे. आणि लास्ट वाला क्वेश्चन राहील, इफ फर्स्ट टर्म इज ए, सेकंड टर्म इज बी अँड लास्ट टर्म इज सी, शो दॅट एस एन इज इक्वल टू किंवा सम ऑफ ऑल टर्म इज इक्वल टू ए प्लस सी, बी प्लस सी मायनस 2 डिवायडेड बाय 2 बी मायनस ए. अशा प्रकारचे हे टॉप 10 क्वेश्चन आहे. एवढे क्वेश्चन जर तुम्ही केले तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन नक्की तुम्ही फोडून येणार आणि आउट ऑफ मार्क 40 आउट ऑफ 40 तुम्ही मॅथ्स मध्ये घेणार. आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि त्यांना विचारा तुम्ही की हे क्वेश्चन तुमचे झाले आहे का. तोपर्यंत चॅनलला इंस्टाग्रामवर पाहत असेल तर फॉलो करा, युट्यूबवर पाहत असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.